सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष थोडासा वेगळा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. उपवासाला सुद्धा चालणारा असा वरईच्या तांदळाची गोड खांडवी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी वरई घेतलेली आहे. तर 1 वाटी वरईसाठी मी इथे 1.25 वाटी इतका गूळ चिरून घेतलेला आहे. सगळ्यात आधी वरई आपल्याला मिक्सरमधून थोडी फिरवून घ्यायची आहे. एकदम पावडर करायची नाहीये, थोडी रवाळ अशी आपल्याला ठेवायची आहे. खूप जास्तची जाड असते तशी वरई नकोय, म्हणून फक्त हलकीशी मिक्सरला फिरवून घेतली आहे. आता एका पातेल्यामध्ये मी त्याच वाटीने 3.5 वाटे इतकं पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी वरईसाठी मी 3.5 वाट्या पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे 1.25 वाटी गूळ, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये मी सुंठ पावडर 1/2 चमचा आणि वेलची पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि गॅसवरती याचा पाक वगैरे बनवायचा नाहीये. फक्त गूळ वितळेपर्यंत गॅसवर आपल्याला एक उकळी काढायची आहे. त्याच्या पुढे आपल्याला ह्याला शिजवायचं नाहीये. फक्त गॅसवरती गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण वरई भाजून घेऊया. तर 1 चमचा तूप मी इथे घेतलेला आहे. या तुपामध्ये आपण जी वरई घेतली आहे मिक्सरला फिरवून, ती घालायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे. अगदी 2 चमचे तुपामध्ये ही रेसिपी तयार होते. आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. थोडीशी लो टू मीडियम ठेवलीत तरी चालेल. म्हणजे ही वरई आपल्याला छान एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे. खूप जास्त भाजायची नाहीये. अगदी रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायची नाहीये. एक 3 ते 4 मिनिटं ही वरई मी इथे अशी परतून घेतलेली आहे. तूप सुद्धा मी सुरुवातीला जे घातलं होतं 1 चमचा, तेवढंच तूप मी इथे घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचंय ओलं खोबरं. तर 1 वाटी वरईसाठी मी 1 वाटीच ओलं खोबरं घेतलेलं आहे. जे आपला नारळ असतो, ओला नारळ, तो खाऊन घेतलेला आहे. ते घातल्यावर सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे. त्याच्याहून जास्त परतायची गरज नाहीये. एरवी आपण ही खांडवी जी आहे ती तांदूळ भिजवून मग ते सुकवून मिक्सरला फिरवून अशी बनवतो. पण जर तुम्ही ही अशी बनवून बघितली तर तांदूळ वगैरे धुवून सुकवायची गरज लागत नाही आणि खूप छान रवाळ टेक्स्चर येतं, कारण आपण वरई वापरलेली आहे आणि सोबत उपासाला सुद्धा चालते. तर बघा, हे छान असं मी मोकळं भाजून घेतलेलं आहे. छान असं सुटसुटीत हे मिश्रण झालेलं आहे. आपण जे गुळाचं पाणी ठेवलं होतं तो सुद्धा गुळ विरघळलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला हे पाणी ओतायचं आहे. पूर्ण जेवढं 3.5 वाट्या पाणी मी घेतलेलं आहे 1 वाटी वरईसाठी, ते सगळं पाणी मी यामध्ये ओतत आहे. सुरुवातीला हे पातळ आहे असं आपल्याला वाटू शकतं, पण एवढं पाणी आपल्याला वरई शिजण्यासाठी हे लागतंच. जर नॉर्मल आपण रवा घेतला तर मात्र एवढं पाणी लागत नाही. किंचितसं थोडंसं मीठ घातलेलं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं घातल्याने चव त्याची अजून वाढते. तर बघा, हे जितकं पातळ वाटतंय ते 4 ते 5 मिनिटात वरई सगळं शोषून घेते आणि छान फुलते. वरई आपण वापरत असल्यामुळे याला पाण्याचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे. जर तुम्ही तांदळाचा रवा वगैरे वापरणार असाल तर एवढं पाणी घ्यायची गरज लागत नाही. छान आपण याला ढवळून घेतलेलं आहे. आता अजून 1 चमचा तूप मी इथे वरतून घालतेय. 1 चमचा भाजताना घातला आपण वरई आणि आता शिजताना 1 चमचा घातलेला आहे. गॅसची फ्लेम मंद आहे. 4 ते 5 मिनिटं याला वाफ देऊया. तर 4 ते 5 मिनिटं इथे झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूयात. वरती थोडंसं अजून पाणी मला दिसत आहे, पण खालती वरई लागू नये म्हणून एकदा मध्ये आपण झाकण काढून असं तळापासून हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते खालती चिकटणार नाही. गॅसची फ्लेम आपण कुठेही वाढवलेली नाहीये. पूर्ण रेसिपी होईपर्यंत गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे. हे छान एकसारखं पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. ते खालती कुठे लागता कामा नये म्हणून मधून 1-2 वेळा असं तुम्ही खालपासून तळापासून ढवळून घेतलं तरी चालणार आहे. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं अजून थोडंसं याला शिजून देऊयात. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून चेक करूया पाणी आटलेलं आहे की नाही ते. तर बघा, छान अशी ही वरई फुलली गेलेली आहे. पाणी जेवढं वरती दिसत होतं ते सगळं शोषलं गेलं आहे आणि वरई सुद्धा छान अशी फुललेली आहे. तळापासून आपण याला ढवळून घेऊया. आता जर तुम्ही बघितलं तर हे मिश्रण कढईत बघा सोडतंय. याचा छान असा गोळा तयार होतोय. ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तोपर्यंत आपल्याला ही वरई शिजवून घ्यायची आहे. तर हे मिश्रण अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे वड्या थापण्यासाठी. वरई सुद्धा छान फुललेली आहे, शिजलेली आहे. तर आपण गॅस बंद करूया
आणि लगेचच ताटामध्ये ज्या वड्या करायच्या आहेत त्यात काढूया मिश्रण. तर या ताटाला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि वाटीला सुद्धा तळाला तूप लावून घेतलंय, म्हणजे आपल्याला मिश्रण एकसारखं करायला सोपं जाईल. गरम गरमच हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय एका पसरट, किंवा जर एखादा ट्रे तुम्ही घेतलात, तुम्हाला वड्या पडायला सोपं पडणार असेल तर ट्रे मध्ये काढलं तरी सुद्धा चालेल. कालथ्याने असं आपण छान पसरवून घेऊयात आणि मग ज्या वाटीला आपण तूप लावून घेतलं आहे त्या वाटीच्या तळाने हे मिश्रण थापायला सुरुवात करूया. गरम गरम असतानाच ते व्यवस्थित थापलं जातं. थंड झाल्यावरती थोडंसं जड जाऊ शकतं वड्या थापण्यासाठी, त्यामुळे गरमच ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. तर बघा, हे छान साईडला जे झालं होतं ते मी हाताने काढून घेतलंय आणि आता हाताने सुद्धा असं वरतून थापून घेत आहे. आता याच्यावरती तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. नाही घातलं तरी काही हरकत नाही, मी फक्त डेकोरेशनसाठी म्हणून हे वापरत आहे. ड्रायफ्रुट्स घालून सुद्धा आपल्याला असे थापून घ्यायचेत, म्हणजे ते छान आतमध्ये बसतात. त्याचसोबत आपण नारळी पौर्णिमा विशेष हा पदार्थ बनवत आहोत, त्यामुळे वरतून ओलं खोबरं हे घातलंच पाहिजे. तर ओलं खोबरं थोडंसं वरतून 2-3 चमचे घालून ते सुद्धा असं आपल्याला हाताने छान त्यामध्ये थापून घ्यायचं आहे, म्हणजे ते निघणार नाही. तर हे छान असं आपलं इथे थापून झालेलं आहे. याला आता आपल्याला एक अर्धा तास तरी सेट करायला ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. बाहेरच तुम्ही हे एखादी वरती जाळी ठेवून किंवा हलकासा पातळ कपडा घालायचा आहे, म्हणजे माशा वगैरे बसणार नाहीत. तर नंतर वड्या पाडण्याला आपल्याला थोडंसं जड जाईल, त्यामुळे आधीच आपण फक्त याला कट देऊन घेणार आहोत. वड्या आपल्याला काढायच्या नाहीयेत. फक्त थंड झाल्यावर त्या व्यवस्थित वड्या कापता आल्या पाहिजेत, म्हणून आपण फक्त कट देणार आहोत त्याला. तर मी जो कालथा वापरला होता त्या कालथ्यानेच मी असे याला कट देत आहे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही या वड्या बनवून घेऊ शकता. तर मी इथे काजू कतलीचा जो शेप असतो तसा शेप देत आहे. तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती असा शेप सुद्धा देऊ शकता. आता हे असे कट देऊन घेतल्यामुळे वड्या आपण जेव्हा काढू थंड झाल्यावर तेव्हा त्या सोप्या जातील. तर हे मी असं आता कट लावून घेतलेलं आहे आणि याला अर्धा ते पाऊण तास आपण असंच बाहेरच ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास इथे झालेला आहे. सुरीने एक बाजूची वडी आपण आधी काढून घ्यायची आहे, म्हणजे बाकीच्या वड्या अगदी सहज निघतात. तर तुम्ही बघू शकाल अगदी सहज अशा या वड्या निघत आहेत. अर्ध्या तासापेक्षा सुद्धा कमी वेळ झालाय, अगदीच 20-25 मिनिटं झालेली आहेत. या वड्या पटकन सेट होतात. खालती सुद्धा ताटाला कुठेच काही चिकटलेलं नाहीये. अगदी अख्खी अखंड अशी ही वडी निघून आलेली आहे. खालच्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा, प्लेन गुळगुळीत अशी ही वडी झालेली आहे. अगदी सोप्या आहेत, झटपट बनतात, उपासाला बनतात, मुलांना खाऊ म्हणून तुम्ही बनवू शकता. आपला हा पारंपरिक एक पदार्थ आहे. याला बरेच ठिकाणी रवळी सुद्धा म्हटलं जातं, कारण ही रव्यापासून बनवली जाते. तांदळाचा रवा काढून बनवली जाते, म्हणून बऱ्याच ठिकाणी याला रवळी सुद्धा म्हटलं जातं. तर या नारळी पौर्णिमेला झटपट असा होणारा, अगदी 15 ते 20 मिनिटात होणारा घरच्या साहित्यामध्ये फक्त 3 साहित्य आपण इथे वापरली आहे आणि 2 चमचे तूप वापरलं आहे. नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.